कैसा हराया। अस्सलाम वालेकुम। जोर से चाहिए आवाज रिप्लाई में। जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो। अस्सलाम वालेकुम। कैसा हराया, कैसा हराया। अल्हम्दुलिल्लाह। ऐसे लग नहीं रहा है कि जीत के बाद का प्रोग्राम है। हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल। विजय उन्माद आहे राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यातल्या मुंब्र्यामधला। MIMच्या 4 विजयी नगरसेवकांमध्ये आव्हाडांचे कट्टर विरोधक असणाऱ्या युनुस शेख यांची मुलगी सहारा शेखचा। तिनं तुतारी को कैसे हराया असं म्हणत आव्हाडांना डंक मारला होता। मात्र सहर शेखच्या विजयाचा हा आनंद काही महिने देखील टिकू शकणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण सहर शेख आणि तिच्या कुटुंबावर एक आरोप करण्यात आलाय, त्यामुळे तिचं नगरसेविका पद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पाहुयात सहर शेखचं पद धोक्यात येण्याचं कारण काय आहे। सहर यांचे वडील युनुस शेख यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी एक तक्रार आल्यानंतर या प्रकरणाची सुरुवात झाली। या तक्रारीनंतर प्रशासनानं चौकशी सुरू केली आणि त्यात अनेक धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या समोर आल्या। चौकशीत निष्पन्न झालंय की युनुस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी आहेत। महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर त्यांनी नियमांनुसार नमुना 10 वापरणं अपेक्षित असताना कथितपणे नमुना 8चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केली। याच आधारे त्यांनी इतर मागास प्रवर्गाचा दाखला मिळवला। त्यानंतर सहर शेख यांनी याच दाखल्याच्या आधारे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जात प्रमाणपत्र मिळवून ठाणे महापालिका निवडणूक लढवली आणि विजय मिळवला। आता 18 मार्चला झालेल्या पहिल्या सुनावणीला युनुस शेख यांनी आजारपणाचं कारण देत टाळाटाळ केली होती। मात्र 23 मार्चला झालेल्या सुनावणीत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या। विशेष म्हणजे सहर शेख या ठाण्याच्या रहिवासी असताना त्यांनी जात प्रमाणपत्र मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून का घेतलं यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। तपासात आणखी एक महत्त्वाची बाब जी आहे ती समोर आली आहे। सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे 4 शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा ठपका आता त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। यामध्ये राज्य निवडणूक आयोग, ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांचा समावेश आहे। तसंच सादर केलेल्या प्रमाणपत्रात महाराष्ट्र शासनाचा उल्लेख नसणं, अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसणं, तसंच युनुस शेख यांच्या शैक्षणिक दाखल्यांमध्ये विसंगती आढळणं या बाबींमुळे आता संशय अधिकच बळावला। या दरम्यान उपविभागीय अधिकारी, ठाणे आणि कोकण विभाग जात पडताळणी समितीनं सहर शेख आणि युनुस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली। कागदपत्रांमध्ये फेरफार, चुकीची माहिती दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। त्याचबरोबर ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी सादर केलेल्या अहवालात सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं नमूद करण्यात आलंय। या अहवालामुळे त्यांचं नगरसेविका पद आता धोक्यात आलंय। ते रद्द होण्याची शक्यता आता निर्माण झाली। त्यामुळे आव्हाडांना आव्हान देणाऱ्या शेख कुटुंब आणि सहर शेख यांच्यावर आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, सहर शेख यांचं हे पद नगरसेविका पद टिकणार की रद्द होणार याकडे संपूर्ण आता राज्याचं लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि हा व्हिडिओ आवडला का कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।